काळ आहे 1500 रुपये भेटून राहिले दर महिन्याचे 1500 भेटून राहिले. बायाची काही कमीच नाही. बाळाची चेहऱ्यावर कशी लागली आहे. म्हणून आशा करतो एका शब्दामध्ये माझी पत्नी माझ्या काम ऐकेल. मी सांगितलेलं काम बरोबर करेल. म्हणून मी काय म्हणतो आवाज देऊन पाहतो पत्नीला. कहर भरने का महज लालाच नारी सिला 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 के कुठं गेली असेल म्हणतो. आवाज गेला नसेल का. मी घराबाहेरूनच आवाज देतो. कोणत्या कामामध्ये व्यस्त असेल होऊ शकते. मंडईचा दिवस आपल्या गावामध्ये 10 गावचे पाहुणे येतात. चाय पाणी नाश्त्यामध्ये व्यस्त असेल. आवाज नसल गेला. परत एकदा आवाज देऊन पाहतो. काळ भारने के माझे प्रेमाचे नारी शिला शिला काय सांगू बाई. 15 दिवसाचा जमाना झाला. माझे पती परमेश्वर घराच्या बाहेर गेले ते गेले. मला एक शब्द सुद्धा सांगून गेले नाही. आणि आता ते घरी आले. मला एक नंतर 2 वेळा मोठ्या प्रेमाने आवाज दिला. म्हणतात ना भांड्याला भांडण लागल्याशिवाय संसार चालत नाही. आणि संसाराचे गाडे जर बरोबर असले तर संसार बरोबर चालते. काही का असोना ते घरी आले आणि मला एक नंतर 2 मोठ्या प्रेमाने आवाज दिला. त्यांच्या आवाजावर गेली नाही तर किती मूर्ख बाई समजावा. घरातले काम आटपली. देवाची देवपूजा करते आणि नंतरच त्यांच्या आवाजावर जाते. करती हो तुम्हारा व्रत मैं. करती हो तुम्हारा व्रत मैं. स्वीकार करो करती हो तुम्हारा व्रत मैं. स्वीकार करो मतदार मैं अदकी बेड़ा पार करो बेड़ा पार करो माँ संतोषी हे माँ संतोषी हे माँ संतोषी हे माँ संतोषी. मला वाटलं नव्हतं माझी पत्नी पूजा पाठामध्ये असेल. पण आवाज ऐकताच मला असा भास आला का मीच मूर्ख. माझी पत्नी भगवंताच्या स्मरण करत आणि मी तिला आवाज देऊन आलो. मला तर वाटते माझ्यामध्येच काही ना काही फरक असेल. काही हरकत नाही.
पण परत एकदा आवाज देऊन पाहतो. घेतलं तीन हे बंद मग पाहून शिला कार भारने ग माझे लाडाचे नारी शिला 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 ग ए शिला पावली वाटते त्याने मागणीची आज मलाही पावली. काल कुठे गेलतीस तो? काल कुठे गेलती? काल तिकडे गेलती भिवापूर साईडला. भिवापूरला गेलती मग नाही तर का? काहून त्याचं तर असं नव्हतं ना. ते तर असं नव्हतं बा, पण इथं तर आहे. इथं आहे ना त्या भाटवा वगैरे राहते काही तर बापा इथं मला भांडण भांडण राहते. म्हणून असतं मग नाही येळ पाडून राहिलीस. कारभारी नाता काय म्हणता व का म्हणू बा? एक लाख मारीन भंकन पाणी. असं कसं? समजली का? का झालं? तुझ्याकडे पाहिलं तर मला असं वाटते. कसं वाटतंय? झालं आपल्याला सोडची दिसच काम आहे. नाही नाही सोडची कशी नाही? नाही ना नाही बा. मग ह्या चवडा मोठ्याला घालून पोटच्या पोळ्यात चाललीस तर अहो, हा चौऱ्या मोठ्याच्या? हो? हा माहित नाही तुम्हाला? नाही. अहो, आज मी चालली तेली मागणीला. त्यांनी मागलेले होय. काय नाही चालली. इथं चालली मंगेश शाहीचा पावाले. झालं का मंगेश शाहीच्या पावाला चाललीस ना मी? का तुम्ही? तेवढ्या दूर काय गेलीस? मी होतो ना घरी. अहो तुमचा रोजच पाहतो. एखादे दिवस झाले ना दिवाळी पासून एखादे दिवस नाही जागवलीस बघ. रोजच पाहतो म्हणून दुसऱ्या मंगेश शाहीचा पावाला चालली तेली मागणीला. हो का? होय. चांगला असेल. मस्त आहे. तमाशा. तर मी तमाशाच म्हणत आहो ना. फक्त समजा. मी काय म्हणतो? काय म्हणता? आज कुठली तयारी नारी नारी शिला गे शिला. अहो आज चालली मी तेली मागणीला. मंडई पाहायला चालली. होय ना. आपल्या घरची मंडई असंच ठेवशी. घरची मंडई रोजच होते म्हणून मी चालली तेली मागणीला. रोजच होते. होय. मी काय म्हणतो? काय म्हणता? आज मला काम पडलं. आज काम पडलं? हो. कोणतं? मला जायचं आहे नागपूरला. नागपूरला? हो. उठले सुटले नागपूर, उठले सुटले नागपूर. कागद ठेवला ना नागपुरात? ओय! उठला सुटलं नागपूर उठला सुटलं नागपूर का असा फालतू घुमासाठी जातो का मी? मला का माहित घुमायला जाते का? बैताडे काय म्हणता? 7 वर्ष झाले. ते मेसराम साहेबांना फोन केला. 7 वर्ष झाले शाहीद म्हणे 7 वर्षापासून तमाशे करतात. तुमची फाईल कुठून लटकली म्हणे. काय म्हणाले? मी म्हणलं माहित नाही म्हणलं. मी 2 वेळा फाईल टाकली पण अजूनपर्यंत आलीच नाही म्हणलं. ते मला म्हणत होते साहेब म्हणे तुम्ही 18 तारखेला सकाळी या. ते तेले मागणीची ग्रामपंचायत आहे त्याचं मी येतो आणि तुमची फाईल मी पास करून देतो. मी का म्हणतो काय म्हणता? तुझ्यासोबत मोठं महत्वाचं काम पडलं. काय सांगा? हो. असं कोणतं महत्वाचं काम पडलं मग? आपला धंदा कशाचा नारी 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 के नारी. काय सांगू बाया मग घरच्या माणसाला? अहो आपला धंदा माहित नाही? नाही. अहो आपला धंदा हा लसी सेंटरचा. मागं लागलो नाही मोलो कुबल म्हणजे असं कसं मावळा? लसी शेंदाचा आहे. मग? बैताडे 8 दिवस झाले तर घरामध्ये वास येऊन राहिली. असं होय? 8 दिवसापासून दुकान उघडलीच नाही. थोडस काही वाटते का लसी सेंटरचं म्हणाले? नाही मीनच काय ठेका घेतलो का? हिने एकटीने ठेका घेतला का? आता तू आता आजच्या दिवस मी तुला म्हणत आहे एकच दिवस. चांगले 4 लेकरं करायला सुख लागले आणि आता पोसायला दुख लागतंय. म्हणजे मी एकट्यानेच केलं का? 2 झाले. पिंडाचे बाबा ऑपरेशन करून टाका व म्हणाले. ऑपरेशन टाका व म्हणाले. चांगली त्या मौद्याची सरकारी दवाखान्याची गाडी आली. हा माणूस त्या तुरीच्या पराठीच्या मागून झोपायला गेला पण ऑपरेशन नाही केल्या. मी ऑपरेशन करतो ना. ऑपरेशन केले असते नाही. हे 2 अगाऊचे झाले असते का? नाही मी
हे तारी एका हाताने वाजते का? तेवढं समजते ना मी नाही म्हणा ना तुम्ही हो म्हणा, तुम्ही नाही म्हणा तुम्ही हो म्हणा. आहे ना मग नवरा आणि बायको हे संसाराचे दोन चाकं असतात. जसा बंडीला दोन चाकं आहे तसे नवरा आणि बायको. बायकोचं पीठ नवऱ्याचं मीठ तेव्हा संसार चालते नीट. नाहीतर मग दोघं इकडे तिकडे गेले का मग नेहमीच मरेपर्यंत राहते किटकिट. राहते का नाही? राहते. आपल्याला असं करायचं आहे का? नाही. आपल्याला सुखाने नांदायचं आहे. सुखाने नांदायचं आहे. म्हणून मी काय म्हणतो, काय म्हणता? तू आजच्या दिवस ते दुकान उघड. अच्छा दिवस. हो. बरं म्हणा की बरोबर आहे, खोटं म्हणा की खरं म्हणा. हे चाबी घेणार नाही आणि त्या दुकानात जाणार नाही. नाही तर श्री नाही जाणार. काय बरं नाही जाणार. बर नको जाऊ. मी तुला दोन शब्द सांगतो, समजशील तर ठीक आहे, नाही तर मग आहेस. डॉक्टर साहेब येतातच मग सुई द्यासाठी, हो. नाही का? आहेत माझे दोन शब्द आहेत. आते नांदन नांदन ए शिला आते नांदन नांदन आणि होते रमाचं नांदन. हे महापुरुषाचे काही डोक्यामध्ये विचार धर. जिजाबाई, रमाबाई, अहिल्याबाई होळकर, लक्ष्मीबाई ह्या कशा परिवार कशा चालवत आल्या याचा काही भान आहे का? आहे ना. आहे ना. आते नांदन नांदन आणि होत रमाचं नांदन. त्या भीमाच्या संसारी कसती पूर्ण चांदन. त्या भीमाच्या संसारी कसती पूर्ण चांदन. केव्हापासून ताल येते? आता तुम्ही जसं जसं म्हणतात तसं तसं मला चालेल. हो का? असाच ताल येऊ दे. खूप संसार करशील. अग संसार 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 कसा असायला पाहिजे? कसा? अग संसार संसार आणि नवरा बायकोचा संसार. पाहुणचे नखरे, पाहून घ्या नखरे. जशी मस्कशी करते सुटवाच्या वेळेस जशी फडफडते कशी करते मग बस? फडफडते की लाच मारते अशी? मारणं लाता. अग संसार संसार आणि नवरा बायकोचा संसार. आणि अशी बायको मुजोर भेटली तर कसं चालन घरदार. अशी मुजोर भेटली तर कसं चालन घरदार. अगं संसार संसार अगं
जागा बदलून सांग. एकाच जागेवर ते तर एकाच जागेवर साडी लाल होऊन गेली. तर मग तू ऐकून राहिलीस तर मग होते ना. मी अजून इस्तो थकवतो. मी जात नाही किती काही चोपडा बाबा मी जातो. मी कोणत्या थकवाले हुशार असाव. हा तुला पाहिलीच नाही. हा कालच तो एक जण म्हणे कार्यक्रम होता तर समजलं का नाही. काय म्हणलो. संसार संसार आणि नवरा बायकोचा संसार. बायको मुजोर भेटली तर कसं चालन घरदार. बरं आहे तू एक टोंगरा आहे. लोकांच्या काय गाड्या लावल्यात का. टोंगऱ्याला गेला तिथे काही चोपडावा तेल लावा तुपला पण मी जात नाही. हा नको लावलं. मी कसा सुधरवतो तुला कशी जातच तर पाय. महागाईच्या काळामध्ये सर्व धंद्यावर आली बंदी. महागाईच्या काळामध्ये सर्व धंद्यावर आली बंदी. आपला जीएसटीचा दणका मोडला गोरगरिबाचा मनका. आपला जीएसटीचा दणका मोडला गोरगरिबाचा मनका. आला शेतकरी लाचारे. ए नाचू नाचू का लोकांच्या फागोरा दाखवून राहिलीस का. आपल्या संसाराचा नाचकाम करून राहिलीस. आगोळा कसा दाखवी. मग महागाईच्या काळामध्ये सर्व धंद्यावर आली बंदी. महागाईचा काळ आहे. सगळे धंदे बंद झाले. होय ना. झाले ना. हा कोरोना पासून सगळे धंदे बंद झाले. जो फुटीच्या पाली विकत होता आईस्क्रीम वाला फिरत होता गावामध्ये येवाची त्याला परवानगी नव्हती. नाही 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 आहे नाही ना. ना. हा झाले. त्याच्या पोटावर लाग पडली का नाही. पडली का नाही. होय. बसला जीएसटीचा दणका. तुम्ही चारण्याची 1 रुपयाची वस्तू घ्या तर जीएसटी लागते. लागते. हा सरकारची जीएसटी लागते. तुम्ही काऊना मागा त्याला जीएसटी बिल देते का पाहिजे बरं. एखादी दुकानदार 5 रुपयाची सामान घ्या तरी जीएसटी लागते. हा बसला जीएसटीचा दणका मोला गोरगरिबाचा मनका. झालं शेतकरी लाचार आणि मजा मारते चौकार. कसा कसा. झालं शेतकरी लाचार मजा मारते चौकार. आज सगळ्या गावामध्ये संपूर्ण एरियामध्ये मिरची पूर्णच केली. माझ्या येथे 1.5 एकरात मिरची आहे. काहीच नाही. 70,000 रुपये खर्चाला पण 5 रुपयाची विकली नाही. नाही ना. शाहकाराकडे जा ना. शाहकाराकडे जा. त्याला माहित आहे याने मिरची लावासाठी याच्याजवळ पैसेच नाही आहे. याने जर कोणी करून 3% भेटत असेल का नाही तो 5 मिनिटांमध्ये 10% देते. 5 मिनिटांमध्ये 10% देते. कोणी ठसर मारते वेगळ्या चिंते घ्या. चल भाई आपल्या घराकडे. तो पाया लागते बाबाजी. पाया लागते बाबाजी. द्या ना. 10 म्हणून तरी घेतो. कारण की मला गरजच आहे. मला गरजच आहे पैशाची. पण त्याला घ्यावाच लागते. तो मुद्दल तर लगेच राहिली पण त्या नुसत्या व्याजावरच तो शावकार मजा मारतो. मजा मारते. समजलं की नाही. झालं शेतकरी लाचार आणि मजा मारते चौकार. आणि बायको मुजोर भेटली तर कसं चाललं घरदार. बायको मुजोर भेटली तर कसं चाललं घरदार.
काय एक हात बाबा दुसरा क्या भाई पाटिल भाईला पाटिल मानते जो बिल्ला हम सुनतो वो रूम में झाला पाणी देता पाणीच्या बनवा मम्मी गाव काय झालं बहीणच्या चोरा साल्या तोंड टाक्या दोन टाक्या बहीणच्या चोरा मग का ग? बहीणच्या चोरा म्हणजे बहीणच्या चोरा हो आणि दोन टाक्या दोन टाक्या. काय होते आता मी आपल्या घरी काम करत होतो तर त्याचा तोंड टाकायला आला मी काय दोन टाकू मला काय थंडी आहे ना का धंदेने आलाच काय देत हा? काय त्याला काय साठी आला म्हणजे हो काम कोणतं होतं मी म्हणतो हा का ह्या गावामध्ये तुम्ही दोघं नवरा बायको हाका म्हणून मी काय म्हणलो का मी म्हणतो ना तू म्हणतो हो तू आपल्या स्टोराला म्हणशील तर होशील का मी तुले सांगून टाको हा का हे बाकीचे जनावर हा मी जनावर हो आणि तुम्ही बायको ना तू हा तुम्ही दोघं नवरा बायको एवढं हुशारने शाईने झाले का तुम्ही नाही. आणि तुमच्यामध्ये माणुसकी आहे का नाही म्हणजे आम्ही गेलो माया नाही आमच्यामध्ये कोणी माणुसकी आहे त्याचं चप करू नको नाही तर याचा का म्हणशील का म्हणशील का म्हणशील म्हणजे अक्कल नावाची सीट मानव माणूस आहे गावचा हा आज तरी हो मग मला सांग हा तुले कामा धंदे करायचे व काही करायचे आहे हा तर मग तू आपल्या खिडक्या दरवाजा बंद करून दरवाजा टाकले खिडक्या बंद करू का काऊन तुला फोन तर नाही केला तुम्ही ना माझ्या घरी येतो मी झगडा करत आहो. येतो सोळवाले नाही नाही फोन केला होता का मी ना हो का मला सांग हा चपळ तू मारकुंडा कवर कवापासून झालास जन्मापासूनच आहो. हो तू तर हा मी जन्मापासूनच आहो. समजला का मारकुंडा हो मग रात्री एवढा तमाशा केला हो रात्र गेली हो पण तुझ्या सुईच्या भैमा माशीने उलली मारत कशी हा कशी आणि आता खूप मी तेली मागली म्हणजे तुला का ताकद आली का बाबा मला सांग हा. गावामध्ये माणूस तुझा का मी आहो तू ये आणि हे लोक कोण आहे नाही हे ये आणि आम्ही खंच करू तुम्ही माणूस घ्या याच्यामुळे तुम्हाला जिल्ह्याला करायचं असेल तर काही असं आपलं घर उठला आणि गावाच्या बाहेर मोबाईलच्या आल्याला गावामध्ये म्हणजे आम्ही आपलं घर उचलू हा आणि गावाच्या बाहेर जाऊ हा, तुमच्या पायी आमच्या बाई तुमच्या पायी हे गावचं झोपत नाही हा. आम्ही दोघं नवरा बायको झोपत असेल का म्हणतो का करायचं हा? मी का करू काढून तुम्ही झोपवला तर मी का करू तुमच्या झगड्या बाई हा. तुमच्या बिगाल्या बाई हा. ज्या बहिमा गावचा झोपत नाही आम्ही दोघं नवरा झोपत नाही हा. पण ज्या बहिमा माई पकडी जनता कुठं काय झाली तर ती पकड काय लागला तिच्या बहिमा गाय खाली तर तेही नाही दिसली पतंग नाही लागला पताच नाही लागला मग आता? हा, ते माझ्या घरी आली असं म्हणून आता तोंड टाकाले म्हणून मग अच्छा ठीक आहे हा? कोण टाकायला म्हणते हा. मग मला सांग किती वर्षाची दोस्त आहे हे सांग बरं तू. दोस्ता आपली दोस्तानी झाली 8 वर्ष आता चोप काढू नको आता चोप काढून देईल चांगला काहून? दोस्तानी म्हणलं तर कसा राहिला तू तू पहिलं जुनी आठवण काढून देशील तर लक्षात येईल काय कारण लागते आपल्या गावामध्ये आज शिवजयंतीचा कार्यक्रम बरोबर आहे आता मंगेश शेंडेची गंमत आहे गमत आहे मी म्हणलं ह्या मंगेश शेंडे आला तसं मागणी म्हणे हो म्हणून मी कमी पाहिजे कमी काहीतरी सुट्टी काढली आज हा. म्हणून मंगेश शेंडे गंमत पाहिजे जाऊन हा 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 म्हणून मी का घर बंद आलो तमाशा पावाले आलो हा मग घरी आलो हा. आलो तर आम्ही आपल्या घरचे मी पाहुणे हो कसं तरी रात्र काढली का हो रात्र काढली तो काय करतो मोठ्या का झालं मोठा आपण झाले मासं कोणती का मा घरचा संन्यास मासं बोलला सकाळी पा तुम्ही रोजच जाता बरं संडास हा तुम्ही रोजच जाता काही माझ्या बापाची येतं 70 वर्षाची असते एखाद्या दिवस बोलला का ती संडा तुमच्या एकट्यामध्ये नसं बोलला पण मासं मा याच्या संघात बोलला ना
तुला भारतरत्न पुरस्कार द्यावा लागते बापू. पुरस्कार नाही हा मला चांगला पुरस्कार पाहिजे. चांगला मग आता ह्या केली मागणी मी पहिला नंबरचा बक्षीस घेऊन जाईल मी. म्हणजे भारतरत्न पुरस्कार ते वरचा पाहिजे का? हो पण गोष्ट अशी झाली कशी? मंगेश रावजी मी का म्हणलं हा जेव्हा मी त्या मुलीला सकाळी निघली हा. सकाळ लिंका म्हणून आपल्याला आहे हो हो थोडासा खसा काला काढून पटवायला जा लागते जा लागते, हो. का जायचंय हा. नाही का हो. का जायचं मला का आहे ना आपल्या घरी संडास हा. तर मी जमली मी जसा संडासाला दरवाजा पायरीवर गेलो हा. आणि दरवाजाला हात लावला हा. तर संडास का म्हणते हा, का म्हणते? हेमराज म्हणते हा मा वाटा जाऊ नको म्हणते काऊन गा मा वाटा जाऊ नको म्हणते मावाचं जाऊ नको. म्हणलं संडास भाऊ हा म्हणलं काहून काऊन? अरे म्हणजे तुझ्या आज पहिला चालत नाही म्हणजे आपल्या घरी लगी पावले तुझ्या काही नंबर लागत नाही म्हणे तू आपला डब्बा घेणं का वावराकडे म्हणे असा म्हणे. हो का मग मी नाही एकच विचार केला कोणता? त्याच्या पिकात काय द्यायचं पावले बोलले आता काय तरच द्यायचं हो बाबा हो सगळे संघाचा डब्बा घेतला ना तुझ्या घरापासून त्याच्या हो मामाला हा सीधा रस्ता. नाही का हो. आपण जसा डब्बा घेतात तुझ्या घरातच जातो देतो हा. तो मला भेटले होते हो. बोलले होते ना हो. चालले जाणे होते होते. बाबा पाहतो तर तिच्या बहिणीच्या घराच्या दोन जर खिडकी आहे की नाही हो समोरच्या. ते खिडकी चालू होती हा आणि दरवाजातून त्यामुळे माझा मारपिटाचा आवाज येत होता त्यामुळे जेव्हा खिडकीतून पायलं वाकून गेली हा, हा. तर त्या महिन्यात तू खालतं वरतं पाटली पाटली खालतं पाटली वरत होता मी खालतो आणि पाटली निवडत. मला तुम्ही होतो आणि मी खालतो होतो. म्हणजे ह्या- बरं, बरं. त्या जगामध्ये. बरं ठीक आहे. हा, मी खालतो हा, पाटली निवडत हा. आणि तिच्यावरत. आता मला वाटलं त्या महिन्यात जगा झाला मी तू कदा जायची बाबा तू खालतं हो असं होऊ शकते ना मग तिच्यावरत कोण होतं? मग मी आलो धावत ढगावर आता कोंबल्या. हा समजते अक्कल हा अरे तुम्ही बायको भेटलं असेल का नाही हा तर मासून डोळे घ्यायच्या जवळ घ्यायचं. वाट त्याच्या काय झाला हा सांगतो ना. हा माझं आहे छोटस लस्सी टेन्शनचं दुकान दुकान आहे. बरोबर बरोबर आहे. आहे. तुला तर माहित आहे. हो मध्ये आजच्या आजी होतो नागपूरला. हो कारण की मी 8 वर्ष झाले माझी फाईल काही पास झाली नाही. बरोबर आहे मेसराम साहेबांना मला फोन केला